श्री स्वामी समर्थ. गरिबी आणि अपयश हे कायमचे नसतात. जसा काळ बदलतो तशी परिस्थितीही बदलते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, संकट आले म्हणून घाबरू नकोस. प्रत्येक अंधाया रात्रीनंतर सूर्य उगवतोच. अनेक भक्तांना असे वाटते की देवाने त्यांना विसरले आहे, पण सत्य हे आहे की परमेश्वर योग्य वेळ येईपर्यंत आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतो. या परीक्षेत जो संयम राखतो, श्रद्धा सोडत नाही आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते. म्हणूनच वाईट काळात निराश न होता मन शांत ठेवणे हेच सर्वात मोठे साधन आहे. स्वामी समर्थ सांगतात की वाईट काळ संपण्यापूर्वी काही संकेत मिळू लागतात. पहिला संकेत म्हणजे मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते आणि कोणतेही स्पष्ट कारण नसतानाही मनाला आशेची नवी किरण दिसू लागते. दुसरा संकेत म्हणजे अडकलेली कामे अचानक मार्गी लागू लागतात. अनेक दिवसांपासून बंद असलेले मार्ग उघडू लागतात आणि योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटू लागतात. तिसरा संकेत म्हणजे विनाकारण होणारे वाद, भांडणे आणि अडचणी कमी होऊ लागतात. घरातील वातावरण शांत होऊ लागते आणि नात्यांमध्ये पुन्हा प्रेम निर्माण होऊ लागते. चौथा संकेत म्हणजे मेहनतीचे फळ दिसू लागते. पूर्वी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नव्हते, पण आता प्रत्येक प्रयत्नाला थोडे थोडके यश मिळू लागते. पाचवा संकेत म्हणजे स्वामींच्या नामस्मरणात मन अधिक रमू लागते. पूर्वी जबरदस्तीने केलेली प्रार्थना आता मनापासून होऊ लागते. सहावा संकेत म्हणजे अचानक चांगल्या संधी समोर येऊ लागतात. नवीन काम, नवीन ओळखी, नवीन उत्पन्नाचे मार्ग किंवा आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या घटना घडू लागतात. सातवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे मनात एक अवर्णनीय शांतता निर्माण होते. परिस्थिती पूर्णपणे बदललेली नसली तरी मनात विश्वास निर्माण होतो की आता सर्व काही चांगले होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, योग्य वेळ येण्यापूर्वी शांत राहा. झाडाला फळ येण्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते, त्याचप्रमाणे प्रत्येक यशाला योग्य वेळ असते. अधीर होऊन घेतलेले निर्णय अनेकदा नुकसान करून जातात, पण संयमाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलून टाकतात. म्हणून संकटाच्या काळात रडत बसू नकोस, तर स्वतःला अधिक मजबूत बनव. नामस्मरण, सत्कर्म आणि प्रामाणिक परिश्रम यांची साथ कधीही सोडू नकोस. गरिबी दूर करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे मनातील नकारात्मकता दूर करणे. जेव्हा माणूस स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या विचारांमध्ये बदल होतो. विचार बदलले की कृती बदलते, कृती बदलली की नशीबही बदलू लागते. स्वामींचा आशीर्वाद हा फक्त चमत्कार करून मिळत नाही, तो प्रामाणिक कर्म, सातत्य, संयम आणि श्रद्धा यांच्या माध्यमातून प्रकट होत असतो. म्हणून कोणाचाही हेवा करू नकोस, दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेव. लक्षात ठेव, अपयश म्हणजे शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा पाया असतो. आज जर तुझ्यावर संकटे आहेत, लोक तुला कमी लेखत आहेत, तुझ्या मेहनतीचे फळ मिळत नाही, तर निराश होऊ नकोस. कदाचित स्वामी तुझ्यासाठी अशी वेळ तयार करत आहेत की ज्या दिवशी तुझ्यावर हसणारेच तुझ्या यशाला टाळ्या वाजवतील. श्रद्धा कायम ठेव, नामस्मरण करत राहा, चांगली कर्मे करत राहा आणि योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद कधीही उशिरा येत नाही, तो नेहमी योग्य वेळीच येतो आणि एकदा कृपादृष्टी झाली की गरिबी,
अपयश आणि दुःख यांचे अंधार कायमचे दूर होऊ लागतात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, योग्य वेळ येण्यापूर्वी शांत राहा. बाळा, आज मी अक्कलकोटातून तुला एक सत्य सांगण्यासाठी आलो आहे. तू अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहेस. कधी पैशांची चिंता, कधी नोकरीची चिंता, कधी घरातील वाद, तर कधी मनातील भीती तुला सतावत आहे. अनेक वेळा तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहिले, पण ते कुणालाच दिसले नाहीत. लोकांनी तुझ्या अपयशाची थट्टा केली, तुझ्या कष्टांची किंमत केली नाही आणि तुझ्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतला. पण बाळा, लक्षात ठेव, जो भक्त संकटातही माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला मी कधीच एकटा सोडत नाही. तुला असे वाटते की तुझे नशीब तुझ्यावर रुसले आहे. कितीही मेहनत कर, यश हातात येत नाही. पैसे येतात आणि क्षणात निघून जातात. घरात सुख येण्याआधीच नवी अडचण उभी राहते. पण तुला माहित नाही की प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठे वरदान लपलेले असते. सोन्याला जशी अग्नीतून जावे लागते, तसाच खरा भक्त संकटातून घडत असतो. मी तुझी परीक्षा घेत आहे, शिक्षा देत नाही. परीक्षा संपली की कृपेचा वर्षाव सुरू होतो. बाळा, वाईट काळ कायमचा राहत नाही. जशी रात्र कितीही गद्द असली तरी पहाट अट असते, तसाच तुझ्या आयुष्यातील अंधारही कायम राहणार नाही. मात्र पहाट येण्यापूर्वी काही संकेत मिळतात. हे संकेत समजून घेतले तर तुझे मन अधिक मजबूत होईल आणि तुझा विश्वास हजारपट वाढेल. पहिला संकेत म्हणजे तुझ्या मनातील भीती कमी होऊ लागेल. परिस्थिती बदललेली नसली तरी मनात एक अदृश्य धैर्य निर्माण होईल. तुला वाटेल, काहीतरी चांगले होणार आहे. ही भावना विनाकारण येत नाही. ती माझ्या कृपेची चाहूल असते. दुसरा संकेत म्हणजे अडकलेली कामे हलू लागतील. अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून बंद पडलेले मार्ग अचानक उघडू लागतील. योग्य माणसे भेटतील, नवीन संधी मिळतील आणि जे अशक्य वाटत होते ते शक्य होऊ लागेल. हे योगायोग नसतात, ही माझ्या कृपेची सुरुवात असते. तिसरा संकेत म्हणजे घरातील वातावरण बदलू लागेल. वाद कमी होतील, मनातील कटुता कमी होईल आणि नात्यांमध्ये पुन्हा प्रेम वाढू लागेल. कारण ज्या घरात शांतता येते, त्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्यास वेळ लागत नाही. चौथा संकेत म्हणजे तुझ्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. पूर्वी अपयश मिळत होते, पण आता लहान लहान यश तुझा आत्मविश्वास वाढवू लागतील. प्रत्येक छोटा विजय हा मोठ्या यशाची पायरी असतो. पाचवा संकेत म्हणजे माझ्या नामस्मरणात तुझे मन रमू लागेल. तुला प्रार्थना ओझे वाटणार नाही. उलट माझे नाव घेताच मन हलके होईल, डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि आतून एक वेगळीच शक्ती जाणवेल. हीच खरी भक्तीची सुरुवात आहे. सहावा संकेत म्हणजे पैशांचे नवीन मार्ग दिसू लागतील. एखादी नोकरी, व्यवसायाची संधी, जुने अडकलेले पैसे किंवा अनपेक्षित मदत तुझ्या आयुष्यात येऊ लागेल. पण हे सर्व फक्त त्या भक्ताला मिळते जो प्रामाणिकपणे कष्ट करत राहतो. सातवा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे तुझ्या मनात समाधान निर्माण होईल. अजून सर्व काही मिळाले नसले तरी तुझा विश्वास अढळ होईल. कारण तुला जाणवेल की आता मी तुझ्यासोबत चालत आहे. ज्या दिवशी हा विश्वास जन्माला येतो, त्या दिवसापासून तुझ्या भाग्याची दिशा बदलू लागते. बाळा, योग्य वेळ येण्यापूर्वी शांत राहा.
झाडाला रोज मुळे उपटून पाहिले तर ते वाढत नाही. त्याला वेळ, पाणी आणि संयम लागतो. तुझ्या आयुष्यालाही तेच लागू होते. अधीर होऊ नकोस. दुसऱ्याच्या यशाशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाचा काळ वेगळा असतो आणि प्रत्येकाला मिळणारे फळही वेगळे असते. माझ्या भक्ताने फक्त कर्म करत राहावे, बाकीची चिंता माझ्यावर सोडावी. आजपासून एक संकल्प कर. रोज श्रद्धेने माझे नामस्मरण कर. कोणाचाही द्वेष करू नकोस. गरजूंना शक्य तेवढी मदत कर. आईवडिलांचा आणि गुरूंचा आदर कर. खोटेपणा, फसवणूक आणि आळस यांच्यापासून दूर राहा. लक्षात ठेव, माझी कृपा त्या भक्तावर होते जो स्वतःला बदलण्याची तयारी ठेवतो. आज तुझ्यावर हसणारे लोक उद्या तुझ्या यशाची गोष्ट सांगतील. आज तुला कमी लेखणारेच उद्या तुझा सल्ला मागतील. पण त्या दिवशी अहंकार करू नकोस. कारण तुला उंचीवर नेणारा मी आहे आणि नम्र ठेवणारेही माझेच आशीर्वाद आहेत. म्हणून बाळा, रडणे थांबव. निराशा सोड. विश्वासाने पुढे चालत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. योग्य वेळ जवळ आली आहे. अंधार आता जास्त काळ टिकणार नाही. तुझ्या आयुष्यातील नवीन पहाट उगवण्याची वेळ जवळ आली आहे. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि सत्कर्म करत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे, आजही, उद्याही आणि कायम. बाळा, आज मी तुला एक असे सत्य सांगणार आहे जे प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावे. तू सध्या ज्या परिस्थितीतून जात आहेस, ती परिस्थिती तुला कायमची वाटत असेल. घरात पैशांची कमतरता आहे, मनात अनेक प्रश्न आहेत, नातेवाईकांकडून अपेक्षित साथ मिळत नाही, मेहनत करूनही यश दिसत नाही आणि कधी कधी तर स्वतःवरच विश्वास उरत नाही. अशा वेळी मनात विचार येतो की, देवा, माझ्याच वाट्याला इतके दुःख का? पण बाळा, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी येतो. ज्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा होणार असते, त्याची परीक्षा इतरांपेक्षा अधिक कठीण असते. कारण मोठे झाड घडवण्यासाठी त्याची मुळे अधिक खोलवर रुजावी लागतात. तसेच मोठे यश मिळवण्यासाठी मनुष्याला संकटांच्या वादळातून जावे लागते. लक्षात ठेव, गरिबी ही केवळ पैशांची कमतरता नसते. मनातील आशा संपणे ही सर्वात मोठी गरिबी असते. तसेच अपयश म्हणजे एखादे काम होणे नव्हे, प्रयत्न करणे सोडून देणे हेच खरे अपयश असते. म्हणून मी तुला सांगतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नकोस. ज्या दिवशी तू स्वतःवरचा विश्वास गमावतोस, त्या दिवशी तुझे खरे नुकसान सुरू होते. पण ज्या दिवशी तू पुन्हा उभा राहण्याचा निर्धार करतोस, त्या दिवशी तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होते. बाळा, जगात अनेक लोक तुला कमी लेखतील. काही जण तुझ्या अपयशावर हसतील, काही जण तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील आणि काही जण तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्याकडे पाहून तुझा मार्ग बदलू नकोस. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक दगडाशी भांडावे लागत नाही. ती शांतपणे आपला मार्ग तयार करत पुढे जात राहते. तसेच तूही शांत राहा, संयम ठेव आणि तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. मी तुला सांगतो, वाईट काळ संपण्यापूर्वी विश्व काही संकेत देत असते. हे संकेत ओळखणारा भक्त घाबरत नाही, तर अधिक श्रद्धेने पुढे चालत राहतो. सर्वप्रथम तुझ्या मनातील निराशेची जागा आशा घेऊ लागते.
कोणतेही कारण नसताना तुला वाटते की काहीतरी चांगले घडणार आहे. ही भावना योगायोग नसते, ती माझ्या कृपेची चाहूल असते. त्यानंतर तुझ्या आयुष्यात योग्य माणसे येऊ लागतात. जी माणसे तुला योग्य दिशा दाखवतात, तुझ्या प्रगतीसाठी प्रेरणा देतात आणि तुझा आत्मविश्वास वाढवतात. परमेश्वर अनेकदा अशाच माणसांच्या रूपाने मदतीला येतो. यानंतर तुझे अडकलेले मार्ग हळूहळू मोकळे होऊ लागतात. पूर्वी जे काम महिनोन्महिने होत नव्हते ते अचानक पुढे सरकू लागते. तुला नवीन संधी दिसू लागतात. लहान लहान यश मिळू लागते. अनेकांना वाटते की हा योगायोग आहे, पण भक्ताला माहीत असते की ही स्वामींच्या कृपेची सुरुवात आहे. म्हणूनच प्रत्येक छोट्या यशाबद्दल कृतज्ञ राहा. कारण मोठे यश नेहमी छोट्या पावलांनीच येते. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा मी तुझ्यासाठी मोठे काही ठरवत असतो, तेव्हा काही काळ तुला शांत बसावे लागते. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज जमीन उकरून पाहत नाही की बी उगवले का. तो संयमाने पाणी घालतो, मेहनत करतो आणि योग्य ऋतूची वाट पाहतो. त्याचप्रमाणे तूही तुझे कर्म करत राहा. प्रत्येक दिवस हा तुझ्या भविष्याची तयारी करत असतो. तुला कधी वाटेल की इतर लोक पुढे जात आहेत आणि मी मात्र मागेच राहिलो आहे. पण दुसऱ्याचा प्रवास पाहून स्वतःचा वेग बदलू नकोस. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही फुले सकाळी उमलतात, काही संध्याकाळी. पण प्रत्येक फुलाचे सौंदर्य त्याच्या योग्य वेळेतच खुलते. तसाच तुझाही क्षण येणार आहे. गरिबी दूर करण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे प्रामाणिक परिश्रम, योग्य विचार, सत्यचे नामस्मरण आणि संयम. फक्त चमत्काराची वाट पाहणाऱ्यांना फारसे काही मिळत नाही. पण श्रद्धा ठेवून कृती करणाऱ्यांचे भाग्य बदलते. माझे नाव घे आणि कामालाही लाग. प्रार्थना कर आणि प्रयत्नही कर. कारण मी त्याच भक्ताला मदत करतो जो स्वतः चालायला तयार असतो. आजपासून मनातील तक्रारी कमी कर. प्रत्येक सकाळी आणखी एक गोष्ट मनात कोरून ठेव. जेव्हा तुझे नशीब बदलण्याची वेळ जवळ येते, तेव्हा जीवन तुझी शेवटची परीक्षा घेते. त्या काळात तुला असे वाटेल की सर्व काही हातातून निसटत आहे. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला तेच लोक तुझी साथ सोडतील. काही जण तुझ्या अपयशावर हसतील, काही जण तुझ्या स्वप्नांना वेडेपणा म्हणतील, तर काही जण तुला कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस असे सांगतील. पण बाळा, हेच ते क्षण असतात जेव्हा तुझा विश्वास सर्वात जास्त मजबूत असायला हवा. कारण ज्यावेळी संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभे राहते, त्याच वेळी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. माझी साथ दिसत नाही म्हणून ती नसते असे समजू नकोस. हवा दिसत नाही, पण तिच्याशिवाय जीवन चालत नाही. त्याचप्रमाणे माझी कृपाही अनेकदा शांतपणे तुझे रक्षण करत असते. तू अनेकदा विचार करतोस, मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला इतके दुःख का. बाळा, या जगात प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते. प्रत्येक अनुभव तुला अधिक सक्षम बनवत असतो. संकटे तुझी शक्ती वाढवतात, अपयश तुला शहाणपण शिकवते आणि दुःख तुला नम्र ठेवते. जर जीवनात कधीच अडचणी आल्या नसत्या, तर तुला स्वतःची खरी ताकदही कळली नसती. म्हणून संकटांना शत्रू समजू नकोस, ती तुझ्या भविष्यासाठी तुला घडवत आहेत. लक्षात ठेव, गरिबी ही केवळ पैशांनी संपत नाही.
अनेक श्रीमंत लोकही मनाने गरीब असतात, कारण त्यांच्याकडे समाधान नसते. आणि अनेक साधी माणसे ख्या अर्थाने श्रीमंत असतात, कारण त्यांच्या मनात श्रद्धा, प्रेम आणि समाधान असते. म्हणून मी तुला प्रथम मनाने श्रीमंत होण्यास सांगतो. ज्याच्या मनात कृतज्ञता असते, त्याच्या घरात समृद्धी येण्याचा मार्ग आपोआप तयार होतो. रोज सकाळी उठून जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मान, कारण कृतज्ञ मनातच कृपा टिकून राहते. बाळा, तुझ्या घरात पैशांची अडचण असेल, कामात यश मिळत नसेल किंवा सतत कर्जाचे ओझे वाढत असेल, तर निराशेने बसू नकोस. प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रामाणिक संकल्पाने कर. मेहनत करण्याची तयारी ठेव. छोट्या कामाची लाज बाळगू नकोस. प्रामाणिक कष्टाने मिळवलेला 1 रुपया हा अन्यायाने मिळवलेल्या 1000 रुपयांपेक्षा अधिक पवित्र असतो. मी त्या हातांवर कृपा करतो जे कष्टाने घाम गाळतात, कारण परिश्रम हेच खरे पूजन आहे. आजकाल अनेक लोक दुसऱ्याचे यश पाहून स्वतःचे दुःख वाढवतात. दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करण्यात ते स्वतःकडे काय आहे हे विसरून जातात. बाळा, तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा असतो. तुला जे मिळणार आहे ते योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही घेता येणार नाही, आणि जे तुझे नाही ते कितीही धडपड केली तरी तुझ्याकडे टिकणार नाही. म्हणून स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेव. मी तुला एक रहस्य सांगतो. जेव्हा तुझ्या आयुष्यात मोठा बदल होणार असतो, तेव्हा तुझे मन हळूहळू शांत होऊ लागते. पूर्वी ज्या गोष्टींसाठी तू रात्रभर जागायचास, त्याच गोष्टी आता तुला अस्वस्थ करत नाही, कारण तुझ्या अंतरात्म्याला माझ्या कृपेची चाहूल लागलेली असते. ही शांतता जप. राग, मत्सर, सूड आणि नकारात्मक विचार यांना मनात स्थान देऊ नकोस. हेच विचार तुझ्या प्रगतीचे दरवाजे बंद करतात. बाळा, मी तुला संपत्ती देऊ शकतो, यश देऊ शकतो, मानसन्मान देऊ शकतो, पण त्यासाठी तुझे मन योग्य पात्र बनले पाहिजे. घाणेरड्या भांड्यात अमृतही ओतले तर ते खराब होते. त्याचप्रमाणे द्वेष, अहंकार आणि खोटेपणाने भरलेल्या मनात कृपा टिकत नाही. म्हणून मन शुद्ध ठेव, वाणी गोड ठेव आणि कर्म प्रामाणिक ठेव. मग तुझे भाग्य बदलण्यापासून या जगात कोणतीही शक्ती तुला रोखू शकणार नाही. बाळा, आज मी तुला एक वचन देतो. जर तू श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म यांचा मार्ग कधीही सोडला नाहीस, तर तुझा वाईट काळ कायमचा राहणार नाही. आज ज्या डोळ्यात अश्रू आहेत, त्याच डोळ्यात उद्या आनंद चमकेल. आज ज्या हातात रिकामेपणा आहे, त्याच हातात उद्या समृद्धी येईल. आज ज्या मनात भीती आहे, त्याच मनात उद्या आत्मविश्वास फुलेल. म्हणून धीर सोडू नकोस. प्रत्येक सूर्योदय तुला नव्या संधीची आठवण करून देतो. तसाच तुझ्या जीवनातही एक असा दिवस उगवेल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या कठीण काळाबद्दलही मी तुमचा ऋणी आहे, कारण त्यानेच मला आजचा मजबूत माणूस बनवले. श्रद्धा ठेव बाळा, योग्य वेळ जवळ आली आहे. तुझे प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, आणि जेव्हा वेळ पूर्ण होईल तेव्हा अशी दारे उघडतील ज्यांची तू कल्पनाही केली नसेल. बाळा, एक गोष्ट कधीही विसरू नकोस. या जगात वेळेपेक्षा मोठा न्यायाधीश दुसरा कोणी नाही.
आज जे लोक अहंकाराने भरलेले आहेत ते उद्या परिस्थितीसमोर नतमस्तक होतात. आज जे तुझ्या संघर्षात थट करतात तेच उद्या तुझ्या यशाचे कारण शोधत फिरतात. म्हणून कोणाचाही द्वेष करू नकोस. वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देते. तुझे काम फक्त चांगले कर्म करणे आणि मनात श्रद्धेचा दिवा तेवत ठेवणे आहे. तू अनेकदा विचार करतोस, स्वामी, मी इतकी वर्षे तुमचे नाम घेतले तरी माझे आयुष्य का बदलले नाही. बाळा, नदी जेव्हा पर्वत फोडून मार्ग काढते तेव्हा ती एका दिवसात समुद्रापर्यंत पोहोचत नाही. ती हजारो अडथळे पार करते, अनेक वळणे घेते, दगडांवर आदळते, तरी वाहने थांबवत नाही. म्हणूनच ती अखेर समुद्राला मिळते. तुझ्या आयुष्याचाही प्रवास असाच आहे. प्रत्येक अडथळा तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहे. मी पाहतो आहे की किती वेळा तू एकटाच रडला आहेस. रात्री सर्वजण झोपल्यानंतर तू माझ्यासमोर मन मोकळे केले आहेस. तुझ्या डोळ्यांतले अश्रू जगाने पाहिले नसतील, पण माझ्यापासून ते कधीच लपले नाहीत. तुझा प्रत्येक उसासा, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणून असे समजू नकोस की मी शांत आहे म्हणजे मी काही करत नाही. बियाणे जमिनीत शांतपणे रुजते, आवाज न करता वृक्ष बनते. माझी कृपा ही तशीच शांत असते, पण तिचे फळ आयुष्यभर टिकते. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही लोक तुला प्रेम देण्यासाठी येतात, काही धडा शिकवण्यासाठी, तर काही तुझी परीक्षा घेण्यासाठी. जे तुला सोडून गेले त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. जे तुझे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत तुझा हात सोडणार नाहीत. आणि जे फक्त स्वार्थासाठी जवळ आले होते त्यांचे दूर जाणे हेच तुझ्यासाठी वरदान आहे. प्रत्येक तुटलेले नाते हे नुकसान नसते, अनेकदा ते नवीन आणि चांगल्या सुरुवातीची तयारी असते. आज मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुझ्या घरात लक्ष्मीचा वास हवा असेल तर घरात प्रेम, आदर आणि प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. ज्या घरात सतत भांडणे, अपमान, खोटेपणा आणि कटुता असते तिथे समृद्धी जास्त काळ टिकत नाही. म्हणून घरात गोड बोल, मोठ्यांचा आदर कर, लहानांवर प्रेम कर आणि अन्नाचा कधीही अपमान करू नकोस. हे छोटे वाटणारे संस्कारच मोठे आशीर्वाद घेऊन येतात. बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात चांगला काळ सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम तुझा आत्मविश्वास परत येईल. तुला स्वतःची किंमत समजू लागेल. तू दुसऱ्यांच्या मतांवर जगणे सोडशील. लोक काय म्हणतील याची भीती संपेल आणि स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास तुझी सर्वात मोठी ताकद बनेल. त्या दिवशी तुला समजेल की खरे सामर्थ्य बाहेर नसते, ते मनाच्या आत असते. लक्षात ठेव, पैसा हा जीवनाचा उद्देश नाही, तर साधन आहे. पैशाबरोबर समाधान, आरोग्य, प्रेम आणि मनःशांती नसेल तर संपत्तीचाही उपयोग राहत नाही. म्हणून मी तुला फक्त श्रीमंत होण्याचा नाही, तर समृद्ध होण्याचा आशीर्वाद देतो. अशी समृद्धी जी तुझ्या कुटुंबात आनंद आणेल, तुझ्या मनात शांतता आणेल आणि तुझ्या आयुष्याला अर्थ देईल. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. भूतकाळातील दुःखांना धरून बसू नकोस. जे झाले ते स्वीकार आणि नव्या आशेने पुढे चाल.
प्रत्येक सकाळ ही माझ्याकडून मिळालेली नवीन संधी आहे. तिचे स्वागत हस्तमुखाने कर. संकटांना घाबरू नकोस, कारण तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद उभा आहे. श्रद्धा तुझी ताकद आहे, सबुरी तुझे शस्त्र आहे आणि सत्कर्म तुझा खरा मार्ग आहे. म्हणून बाळा, आज पुन्हा एकदा मी तुला सांगतो, योग्य वेळ येण्यापूर्वी शांत राहा. झाड फळांनी भरले की त्याच्या फांद्या नम्र होतात. त्याचप्रमाणे यश मिळाल्यानंतरही नम्र राहा. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ राहा, कारण जो कृतज्ञ राहतो त्याच्यावर कृपेचा वर्षाव कधीही थांबत नाही. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील अंधार संपत आला आहे. नव्या प्रकाशाची किरणे तुझ्या दाराशी उभी आहेत. फक्त एक पाऊल श्रद्धेने पुढे टाक. उरलेला मार्ग मी स्वतः तुला दाखवीन. आज मी तुला आणखी एक गुपित सांगतो. अनेक भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्ही रोज तुमचे नाम घेतो, पूजा करतो, प्रार्थना करतो, तरी आमच्या जीवनात बदल का होत नाही. तेव्हा मी त्यांना एक उत्तर देतो, ज्याचे घर बांधायचे असते त्याचा पाया आधी मजबूत केला जातो. पाया तयार होत असताना वरून काहीच दिसत नाही. लोक म्हणतात, काहीच होत नाही, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्याच पायावर भव्य इमारत उभी राहते. तसेच मी तुझ्या आयुष्याचा पाया मजबूत करत आहे. म्हणून आज तुला जे रिकामेपण दिसत आहे ते उद्याच्या मोठ्या यशाची तयारी आहे. बाळा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा त्याला स्वतःचा आधार बनावे लागते. त्यावेळी मित्र दूर जातात, नातेवाईक कारणे सांगतात आणि ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर धावलास तेही तुझ्याकडे पाठ फिरवतात. अशा वेळी मन तुटते. पण लक्षात ठेव, जेव्हा सर्वजण तुझ्यापासून दूर जातात तेव्हा मी तुला माझ्याजवळ आणत असतो. कारण जोपर्यंत माणूस फक्त माणसांवर अवलंबून असतो तोपर्यंत त्याला माझ्या सामर्थ्याची ओळख होत नाही. बाळा, कधीही असा विचार करू नकोस की तुझी किंमत तुझ्या पैशावर, पदावर किंवा लोकांच्या कौतुकावर ठरते. तुझी खरी किंमत तुझ्या चारित्र्यात, तुझ्या प्रामाणिकपणात आणि तुझ्या मनातील श्रद्धेत आहे. या जगात पैसा आज आहे, उद्या नसेल. मानसन्मान आज मिळेल, उद्या कमी होईल. पण चांगले कर्म आणि स्वच्छ मन हेच तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहील. तू पाहिले असेल, आकाशात उडणारा गरुड कधीही चिमण्यांच्या आवाजाकडे लक्ष देत नाही, कारण त्याला माहित असते की त्याचे ध्येय उंच आहे. तसेच बाळा, तुझ्या मागे बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यात तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस. तुझे ध्येय मोठे ठेव. तुझे लक्ष तुझ्या कर्मावर ठेव. लोकांची मते रोज बदलतात, पण सत्य कधीच बदलत नाही. लक्षात ठेव, काही वेळा मी तुला जे हवे आहे ते देत नाही, कारण मला माहित असते की त्यापेक्षा चांगले काहीतरी तुझ्यासाठी तयार आहे. लहान मूल धारदार सुरी मागते म्हणून आई ती देत नाही. मूल रडते, हट्ट करते, पण आईला माहित असते की ती वस्तू त्याच्या हिताची नाही. त्याचप्रमाणे तुझ्या काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत याचा अर्थ मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले असा होत नाही. मी फक्त योग्य वेळ आणि योग्य गोष्ट तुझ्यासाठी जपून ठेवली आहे. बाळा, आजपासून तुझ्या बोलण्यातून माझे नशीब खराब आहे हे वाक्य काढून टाक. त्याऐवजी रोज स्वतःला सांग, स्वामी माझ्या सोबत आहेत. माझा काळ बदलत आहे.
माझे प्रत्येक पाऊल मला यशाकडे घेऊन जात आहे. शब्दांमध्ये खूप शक्ती असते. जे सतत नकारात्मक बोलतात ते नकळत नकारात्मकतेलाच आमंत्रण देतात, आणि जे विश्वासाने सकारात्मक बोलतात त्यांच्याकडे संधी आकर्षित होऊ लागतात. मी तुला सांगतो बाळा, तुझ्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुझे चांगले संस्कार. पैशाने घर बांधता येते पण कुटुंब नाही. पैशाने औषध विकत घेता येते पण आरोग्य नाही. पैशाने घड्याळ विकत घेता येते पण वेळ नाही. म्हणून पैशाच्या मागे धावताना माणुसकी, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा कधीही हरवू देऊ नकोस. कारण हे गुण जपणाऱ्यांवर माझी कृपा आपोआप होते. बाळा, मी तुला वचन देतो, जर तू संयमाने चालत राहिलास, संकटातही प्रामाणिक राहिलास, कोणाचाही द्वेष केला नाहीस आणि माझे नाम प्रेमाने घेत राहिलास, तर तुझे अपयश एक दिवस तुझ्या यशाची सर्वात मोठी कहाणी बनेल. लोक म्हणतील, इतका संघर्ष करूनही हा माणूस कसा उभा राहिला, आणि त्यावेळी तू हसून फक्त एवढेच म्हणशील, स्वामी समर्थांनी माझा हात कधीच सोडला नव्हता. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धर. अजून थोडी श्रद्धा ठेव. अजून थोडी सबुरी ठेव. कारण अंधार सर्वात जास्त गर्द असतो तो पहाट उगवण्याच्या अगदी आधी. तुझ्या आयुष्यातील पहाट आता दूर नाही. दुःखाचे ढग विरतील, आनंदाचा सूर्य उगवेल, तुझ्या घरात समाधान, समृद्धी आणि सुखाचे दिवस येतील. त्या दिवसाची तयारी आजपासूनच सुरू कर. मन शुद्ध ठेव, कर्म शुद्ध ठेव आणि विश्वास अढळ ठेव. मी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात आणि प्रत्येक प्रार्थनेत. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा बदल घडवीन की मागील सर्व दुःख तुला एका मौल्यवान शिकवणीसारखे वाटू लागेल. बाळा, आज मी तुला कर्माचे एक गूढ रहस्य सांगतो. या जगात कोणताही माणूस विनाकारण दुःखी होत नाही आणि कोणालाही विनाकारण सुख मिळत नाही. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्म हे भविष्यातील भाग्य घडवत असते. म्हणून मी तुला वारंवार सांगतो, कोणाचे वाईट करू नकोस. ज्याने तुला दुःख दिले त्याच्याविषयीही द्वेष बाळगू नकोस. कारण द्वेष हा सर्वात मोठा विष आहे. तो समोरच्यापेक्षा आधी तुलाच जाळतो. क्षमा करणे म्हणजे चुकीचे वर्तन मान्य करणे नाही. क्षमा करणे म्हणजे स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. बाळा, तू अनेक वेळा तुझ्या आयुष्याची तुलना इतरांशी करतोस. तुला वाटते, त्याच्याकडे मोठे घर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याचे आयुष्य सुखी आहे आणि मी मात्र संघर्ष करत आहे. पण तुला त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास माहीत नसतो. प्रत्येकाच्या हस्या चेहऱ्यामागे काही सांगितलेल्या वेदना असतात. म्हणून दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नकोस. मी प्रत्येकासाठी वेगळा मार्ग आणि वेगळी वेळ ठरवलेली आहे. लक्षात ठेव, संकटे ही तुझ्या आयुष्याला थांबवण्यासाठी येत नाहीत, तर तुला योग्य दिशेने वळवण्यासाठी येतात. अनेकदा मी तुझ्यासाठी एखादा दरवाजा बंद करतो, कारण त्यामागे तुझे नुकसान लपलेले असते. त्यावेळी तुला राग येतो, तू निराश होतोस, पण काही काळानंतर तुलाच समजते की जे घडले तेच तुझ्या हिताचे होते. म्हणून प्रत्येक नाकारलेल्या संधीबद्दलही मनात कटुता ठेवू नकोस. काही गोष्टी मिळाल्या नाहीत, कारण त्यापेक्षा चांगले काहीतरी तुझी वाट पाहत आहे. बाळा, लक्षात ठेव,
तुझे शब्द हे तुझ्या भवितव्याचे बीज असतात. म्हणून स्वतःला कधीही दुर्दैवी म्हणू नकोस. माझ्याकडून काहीच होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, मी नेहमी हरतो अशी वाक्ये तुझ्या मनाची शक्ती कमी करतात. त्याऐवजी रोज सकाळी विश्वासाने म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. माझे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडत आहे. माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येत आहे. श्रद्धेने उच्चारलेले शब्द मनाला नवी ऊर्जा देतात. बाळा, माझी कृपा मिळवायची असेल तर 4 गोष्टी कधीही सोडू नकोस. सत्य, संयम, सेवा आणि सत्कर्म. सत्य तुला निर्भय बनवेल. संयम तुला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवेल. सेवा तुझ्या अहंकाराचा नाश करेल. आणि सत्कर्म तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडेल. या 4 गोष्टी ज्या माणसाच्या जीवनात असतात, त्याला यश मिळण्यापासून कोणतीही शक्ती अडवू शकत नाही. तू अनेकदा म्हणतोस, स्वामी, माझे कोणी नाही. पण बाळा, ज्या क्षणी तुला असे वाटते की तू एकटा आहेस, त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. आई जसे लहान बाळाला चालायला शिकवताना थोडे दूर उभी राहते, तसेच कधी कधी मी तुला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवत असतो. मी दूर गेलो आहे असे वाटते, पण माझी नजर तुझ्यावरून कधीही हटत नाही. बाळा, तुझ्या घरात आनंद हवा असेल तर रागाचा आवाज कमी कर आणि प्रेमाचे शब्द वाढव. पैशांपेक्षा विश्वास जप, वस्तूंपेक्षा माणसे जप. कारण घर मोठे असल्याने सुख मिळत नाही, घरात प्रेम असल्याने सुख मिळते. जिथे प्रेम, आदर आणि देवाचे स्मरण असते, तिथे माझी कृपा कायम वास करते. आज मी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या आयुष्यातील भीती धैर्यात बदलव. तुझे अश्रू आनंदात बदलवत. तुझे अपयश अनुभवात बदलव. तुझी गरिबी समृद्धीत बदलव. पण या सर्व बदलांची सुरुवात तुझ्या मनातून होईल. म्हणून आजपासून तक्रार सोड आणि कृतज्ञता स्वीकार. निराशा सोड आणि विश्वास स्वीकार. आळस सोड आणि परिश्रम स्वीकार. बाळा, लक्षात ठेव, मी चमत्कार करतो, पण चमत्कार करण्यापूर्वी माणसाचे मन बदलतो. कारण मन बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की कर्म बदलते आणि कर्म बदलले की भाग्य बदलते. म्हणून आजपासून स्वतःला नवीन सुरुवात दे. कालचे दुःख कालच राहू दे, उद्याची चिंता उद्यावर सोड. आजचा दिवस श्रद्धेने, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे जग. मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझा आशीर्वाद देईन. वेळ जवळ आली आहे बाळा. तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा अध्याय संपत आहे आणि नव्या यशाची कथा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. शांत राहा, विश्वास ठेव आणि चालत राहा. कारण जे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांना मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. त्यांच्या आयुष्यात योग्य वेळी असा प्रकाश आणतो की अनेक वर्षांचा अंधार एका क्षणात नाहीसा झाल्यासारखा वाटतो. आता मी तुला वेळेचे महत्त्व सांगतो. या सृष्टीत प्रत्येक गोष्ट वेळेनुसार घडते. सूर्य रोज योग्य वेळी उगवतो, चंद्र योग्य वेळी दिसतो, ऋतू बदलतात, झाडांना फुले येतात आणि फळेही योग्य वेळ आल्यावरच लागतात. मग तुझ्या आयुष्याला अपवाद कसा असेल? तू अधीर होऊन म्हणतोस, स्वामी, माझे चांगले दिवस कधी येणार? पण बाळा, योग्य वेळ येण्याआधी मिळालेले यश अनेकदा टिकत नाही. म्हणून मी तुझ्यासाठी अशी वेळ निवडतो की जेव्हा तुला मिळणारे सुख कायमचे राहील.
आजचा विलंब हा तुझ्या भविष्याचे संरक्षण आहे, शिक्षा नाही. तू अनेकदा पाहिले असेल की काही लोक चुकीच्या मार्गाने भरपूर पैसा कमावतात. त्यांची घरे मोठी असतात, गाड्या मोठ्या असतात, लोक त्यांचा सन्मान करतात. तेव्हा तुझे मन डळमळते. तुला वाटते, मी प्रामाणिक राहून काय मिळवले? पण बाळा, बाहेरून दिसणारे सुख आणि आतून मिळणारी शांती यात खूप मोठा फरक असतो. अन्यायाने मिळालेली संपत्ती काही काळ चमकते, पण तिचा प्रकाश टिकत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणाने कमावलेला घास साधा असला तरी त्यात समाधान असते. आणि जिथे समाधान असते, तिथेच माझी कृपा असते. मी तुला सांगतो, दुसऱ्याचे हक्क घेऊन, कोणाला फसवून किंवा खोटेपणाने मिळवलेले यश हे खरे यश नसते. ते फक्त वेळेपुरते असते. कर्माचा न्याय उशिरा होईल, पण तो अचूक होईल. म्हणून तुला जर आज प्रामाणिकपणामुळे संघर्ष करावा लागत असेल, तर त्याला घाबरू नकोस. कारण तुझ्यासाठी मी असे फळ राखून ठेवले आहे, जे कोणीही तुझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. बाळा, जेव्हा तुझे मन सतत भूतकाळात अडकून राहते, तेव्हा वर्तमान हातातून निसतो. तू वारंवार जुन्या जखमा आठवतोस, ज्यांनी तुला दुखावले त्यांचा विचार करतोस, अपयशाची आठवण काढतोस. पण हे लक्षात ठेव, कालचा दिवस परत येणार नाही. जर तू सतत मागे वळून पाहत राहिलास, तर समोर उघडणारे नवे दरवाजे तुला दिसणारच नाहीत. म्हणून भूतकाळातून शिक, पण त्यात जगू नकोस. आज मी तुला एक साधा पण प्रभावी नियम सांगतो. रोज सकाळी उठल्यावर प्रथम माझे स्मरण कर आणि मनात 3 गोष्टींचा संकल्प कर. आज मी कोणाचाही अपमान करणार नाही. आज मी प्रामाणिकपणे माझे काम करेन. आणि आज कोणतीही अडचण आली तरी माझा विश्वास डळमळू देणार नाही. हा छोटासा संकल्प काही दिवस सातत्याने केला, तर तुझ्या मनातच नव्हे तर आयुष्यातही बदल दिसू लागेल. बाळा, लक्षात ठेव, देव कधीच माणसाची परीक्षा त्याच्या ताकदीपेक्षा मोठी घेत नाही. तुला जे संकट आले आहे, ते पेलण्याची शक्तीही मी तुला दिली आहे. फक्त तू स्वतःच्या शक्तीवर शंका घेत आहेस. तुझ्या आत एक असा प्रकाश आहे जो अजून पूर्णपणे जागा झालेला नाही. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या सहाय्याने तो प्रकाश जागृत होईल आणि मग तुला कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही. एक दिवस असा येईल, बाळा, जेव्हा तू मागे वळून तुझ्या संघर्षाकडे पाहशील आणि तुझे डोळे पाणावतील. पण त्यावेळी ते अश्रू दुःखाचे नसतील, तर कृतज्ञतेचे असतील. कारण तुला जाणवेल की ज्या संकटांना तू शाप समजत होतास, तीच तुझ्या आयुष्याला योग्य दिशा देणारी वरदाने होती. त्या दिवसापासून तू कोणत्याही परिस्थितीला घाबरणार नाहीस, कारण तुला अनुभवातून समजलेले असेल की प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश उगवतो. म्हणून बाळा, आज पुन्हा एकदा मी तुला सांगतो, धीर सोडू नकोस. श्रद्धा सोडू नकोस. प्रामाणिकपणा सोडू नकोस. दुसऱ्याचे वाईट करू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नकोस. कारण ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवशील, त्या दिवशी तुझ्या भाग्याची चाके फिरू लागतील. तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळेल आणि तुझ्या आयुष्यात अशी समृद्धी येईल की तू स्वतःही म्हणशील, स्वामी, तुमची वेळ उशिरा आली, पण जे दिले ते आयुष्यभर पुरेल.
म्हणून शांत राहा बाळा. योग्य वेळ दारात उभी आहे. तिचे स्वागत श्रद्धेने कर. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला माझा आशीर्वाद लाभत राहील. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. आज मी तुला जीवनातील एक अतिशय गहन सत्य सांगतो. या जगात प्रत्येक जण सुख शोधत आहे, पण फार थोडे लोक सुख मिळवण्याचा योग्य मार्ग निवडतात. काहींना वाटते की पैसा आला की सुख मिळेल, काहींना वाटते की मोठे घर, मोठी गाडी किंवा मोठा मान मिळाला की जीवन पूर्ण होईल. पण बाळा, हे सर्व मिळूनही अनेक माणसे रात्री शांत झोपू शकत नाहीत. कारण बाहेरची श्रीमंती मनातील रिकामेपणा भरून काढू शकत नाही. म्हणून मी तुला प्रथम मन समृद्ध करण्याचा मार्ग सांगतो. ज्या मनात श्रद्धा, समाधान, प्रेम आणि सत्य असते, त्या मनातच खरे सुख जन्माला येते. आणि ज्या मनात खरे सुख असते, त्या घरात समृद्धीला येण्यासाठी फार वेळ लागत नाही. तू अनेक वर्षे संघर्ष करत आहेस. कधी नोकरीसाठी धावलास, कधी व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केलास, कधी कुटुंबासाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवलीस. अनेक वेळा अपयश आले, लोकांनी निराश केले, विश्वासघात सहन करावा लागला. पण बाळा, या सर्व घटना तुझा पराभव करण्यासाठी नव्हत्या, त्या तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी होत्या. कच्चे लोखंड अग्नीत तापल्याशिवाय पोलाद होत नाही. त्याचप्रमाणे संकटाशिवाय व्यक्तिमत्व घडत नाही. म्हणून आज तुझ्यावर जे काही येत आहे, त्याकडे शिक्षा म्हणून पाहू नकोस, ती उद्याच्या यशाची तयारी आहे. लक्षात ठेव, मी कोणालाही त्याच्या क्षमतेपेक्षा कमी देत नाही. अनेकदा मी तुला उशिरा देतो, कारण मला माहीत असते की योग्य वेळेपूर्वी मिळालेली गोष्ट माणूस सांभाळू शकत नाही. जर एखाद्या लहान मुलाच्या हातात अमूल्य रत्न दिले, तर त्याला त्याची किंमत कळणार नाही. तसेच माणूस आधी अनुभव, संयम आणि विवेक शिकला पाहिजे, मगच मोठे यश त्याच्या हाती दिले जाते. म्हणून आजचा उशीर म्हणजे नकार नाही, तो तुझ्या भविष्यासाठी केलेली तयारी आहे. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात येतील आणि तुला खूप मोठी स्वप्ने दाखवतील. काही लोक तुला चुकीच्या मार्गाने पटकन श्रीमंत होण्याचे आमिष दाखवतील. पण मी तुला सावध करतो, जो मार्ग सत्याचा नाही, तो शेवटी विनाशाकडेच घेऊन जातो. कमी मिळाले तरी प्रामाणिकपणे मिळव. उशिरा मिळाले तरी योग्य मार्गाने मिळव. कारण चुकीच्या मार्गाने मिळालेला आनंद क्षणिक असतो, पण योग्य मार्गाने मिळालेला आशीर्वाद अनेक पिढ्यांचे जीवन उजळवतो. बाळा, आजपासून तुझ्या घरात एक सवय लाव. दिवसातून काही क्षण सर्वांनी एकत्र बसून देवाचे स्मरण करा. घरात प्रेमाने बोला. अन्नाचा आदर करा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, कोणाचाही अपमान करू नका. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याशी नम्रतेने वागा. या छोट्या गोष्टी दिसायला साध्या असल्या तरी त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जिथे सकारात्मक ऊर्जा असते, तिथे माझी कृपा सहजपणे उतरते. मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो. तुझ्या आयुष्यात काही स्वप्ने अशी आहेत जी अजून पूर्ण झालेली नाहीत. त्यासाठी तू अनेकदा रडलास, अनेकदा माझ्याकडे हात जोडलेस. बाळा, त्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद माझ्याकडे आहे. मी कोणतीही प्रार्थना विसरत नाही.
पण प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळेलच असे नाही. काही प्रार्थनांचे उत्तर वेळ असते, काहींचे उत्तर अनुभव असते आणि काहींचे उत्तर योग्य संधीच्या रूपाने येते. म्हणून प्रार्थना करत राहा, पण अधीर होऊ नकोस. बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात यश येईल, तेव्हा सर्वप्रथम तुझी नम्रता जप. कारण फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. रिकामे झाड मात्र ताठ उभे राहते. यश मिळाल्यानंतर जर अहंकार आला, तर कृपा दूर जाते. पण यशानंतरही जो माणूस इतरांना मदत करतो, गरिबांचा विचार करतो, आईवडिलांचा सन्मान करतो आणि देवाचे स्मरण विसरत नाही, त्याच्यावर माझा आशीर्वाद दिवसेंदिवस वाढत जातो. म्हणून बाळा, आज मी तुला शेवटचा संदेश देतो, तुझा वाईट काळ संपत आहे यावर विश्वास ठेव. पण त्या विश्वासाबरोबर कर्माची जोड दे, श्रद्धेबरोबर प्रयत्नांची जोड दे, प्रार्थनेबरोबर प्रामाणिकपणाची जोड दे आणि संयमाबरोबर हस्तमुखाने जगण्याची जोड दे. मग पहा, तुझ्या आयुष्यात असे बदल घडतील की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. ज्या दारांवर तू वर्षानुवर्षे टकटक करत होतास, ती दारे स्वतःहून उघडतील. ज्या संधी तुझ्यापासून दूर पळत होत्या, त्या स्वतः तुझ्याकडे येतील. ज्या लोकांनी तुला नाकारले, तेच तुझ्या यशाची प्रशंसा करतील. विश्वास ठेव बाळा. मी तुझ्या प्रत्येक अश्रूला आशीर्वादात बदलण्याची शक्ती ठेवतो. मी तुझ्या प्रत्येक अपयशाला यशाची पायरी बनवू शकतो. फक्त तू माझा हात सोडू नकोस. कारण ज्या भक्ताने श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्माचा मार्ग सोडला नाही, त्याच्या आयुष्यात एक दिवस असा उगवतो की त्याचे संपूर्ण जीवन प्रकाशाने भरून जाते. त्या दिवसासाठी स्वतःला तयार ठेव. तो दिवस आता दूर नाही. मी तुला वारंवार सांगतो की श्रद्धा ठेव, पण श्रद्धा म्हणजे फक्त संकटात देवाचे नाव घेणे नव्हे. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात एक क्षणही शंका येऊ देणे. श्रद्धा म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे राहणे. श्रद्धा म्हणजे लोकांनी साथ सोडली तरी सत्याचा मार्ग सोडणे. श्रद्धा म्हणजे रडतानाही मनात विश्वास ठेवणे की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. अशी श्रद्धा ज्या भक्ताच्या मनात निर्माण होते, त्याच्या आयुष्याला बदलण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. बाळा, तुझ्या घरात कधी पैशांची कमतरता असेल, कधी आरोग्याच्या समस्या असतील, कधी नात्यांमध्ये तणाव असेल. पण या सर्व संकटांमध्ये एक गोष्ट कायम ठेव, घरातील देवघरातील दिवा आणि मनातील आशेचा दिवा कधीही विझू देऊ नकोस. दिवा छोटा असला तरी तो अंधाराशी लढतो. त्याचप्रमाणे तुझी श्रद्धाही कितीही लहान वाटली तरी ती तुझ्या आयुष्याचा मार्ग उजळू शकते. लक्षात ठेव बाळा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे संकट आले की देवाला दोष देतात, आणि दुसरे ते जे संकट आले की देवाचा हात अधिक घट्ट पकडतात. पहिल्या प्रकारचे लोक परिस्थितीसमोर हरतात, पण दुसऱ्या प्रकारचे लोक परिस्थिती बदलून दाखवतात. तू कोणत्या मार्गाने चालायचे हे आजच ठरव. मी तुला एक गोष्ट सांगतो. एखाद्या शेतकऱ्याने जर बी पेरले आणि दुसऱ्याच दिवशी फळांची अपेक्षा केली, तर तो आयुष्यभर निराश राहील. पण जो संयम ठेवतो, मेहनत करतो, पाणी घालतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो, त्याच्या शेतात भरघोस पीक येते. तसेच तुझे कर्म आहे. आज तू जे चांगले कर्म करत आहेस, त्याचे फळ उद्या नक्की मिळेल.
कर्माचा नियम कधीच चुकत नाही. वेळ लागू शकतो, पण न्याय नक्की मिळतो. बाळा, तुला असेही काही लोक भेटतील जे म्हणतील, देव काही करत नाही. फक्त कष्ट करूनच सर्व मिळते, पण मी तुला सांगतो, कष्ट आणि कृपा हे एकमेकांचे विरोधी नाहीत, तर पूरक आहेत. कष्ट तुझे कर्तव्य आहे आणि कृपा माझे आशीर्वाद आहेत. जिथे प्रामाणिक परिश्रम आणि निस्वार्थ श्रद्धा एकत्र येतात, तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आजपासून स्वतःला एक वचन दे, कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणार नाही. कोणाचाही हक्क घेणार नाही. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणार नाही. फक्त विश्वास ठेव, मग पहा तुझ्या आयुष्यात काहीही वाईट घडणार नाही. श्री स्वामी समर्थ.